नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक्सेल बेसिक ते ॲडव्हान्स असं आपण शिकणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणार आहोत स्टार्ट मध्ये, आणि स्टार्ट मध्ये गेल्याच्या नंतर आपण एक्सेल ओपन करूया. आजकाल बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा एक्सेल वर खूप मोठे जॉब आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये मास्टर हे करायचं आहे आम्हाला. ते पण अगदी सोप्या भाषेत मराठी भाषेमध्ये आपण बेसिक एक्सेल पासून ते ॲडव्हान्स एक्सेल पर्यंत अगदी पिव्होट टेबल बनण्यापर्यंत पूर्णतः आपण शिकणार आहोत मित्रांनो, पार्ट बाय पार्ट. एक्सेल ओपन झाल्याच्या नंतर थोड्या स्क्रीन बद्दल बघूया आपण एक्सेलच्या. तर पहिली जी असतो तो टॅब म्हणतात त्याला, फाईल टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब. त्याच्या खाली खालोखाल असते रिबन. आपण जो पण टॅबवर क्लिक करू त्या पद्धतीचे रिबन खाली ओपन होते. त्याच्या खाली आपल्याला फॉर्म्युला बार दिसतो मित्रांनो. यामध्ये आपण कुठलेही फंक्शन आपण यामध्ये टाईप करून घेऊ शकतो. एक्सेल मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये जे उभे राखाने असतात मराठी भाषेमध्ये त्याला कॉलम असं म्हणतात इंग्लिशमध्ये. प्रत्येक कॉलमला ए कॉलम, बी कॉलम असे नाव असतात मित्रांनो याच्यामध्ये. आणि रोना आडव्याला रो असं म्हणलं जातं. प्रत्येक रोला नंबर असतात मित्रांनो, 1 2 3 4 असे. आणि खाली जर पाहिलं तर शीट 1 असं एक डिफॉल्ट नाव त्याचं येतं मित्रांनो. हे कसं चेंज करायचं आपण नंतर बघूया. हे जे इथं बारीक बारीक चौकोन दिसतं आपल्याला, याला सेल म्हणतात मित्रांनो. आणि ह्या सेलचं सगळ्यात जास्त काम आपल्याला एक्सेल मध्ये पडतं. या सेलला पण एक नंबर तयार असतो आणि ह्याचा नंबर कसा काढायचा, तर ही सेल कुठल्या कॉलम मध्ये, तर ही सेल सध्या डी नंबरच्या कॉलम मध्ये. आणि किती नंबरच्या रो मध्ये येतं, 4 नंबरच्या रो मध्ये. तर या सेलचा युनिक नंबर तयार होईल D4. सेम जर असं आपण क्लिक केलं तर ह्या सेलचा नंबर तयार होईल G8. लक्षात येते. आपण 2 नंबरचं बघूया. कुठल्याही कॉलमची विड्थ कमी जास्त करण्यासाठी आपण त्या कॉलमच्या जर मध्यभागी गेलो तर माऊसचा आकार बदलतोय आपल्याला. आपण लेफ्ट बटन दाबून पाहिजे त्या पद्धतीने आपण कॉलम इथून कमी किंवा जास्त आपण करू शकतो. याचे आपण शॉर्टकट पण पाहणार की जेणेकरून आपण स्पीडने काम करू. पण सध्या आपला जो पार्ट 1 आहे हा आपला एकदम सुरुवातीपासून आपल्याला माहिती असावं म्हणून आपण तसं शिकत आहोत. एक सीट बनवून घेऊ मित्रांनो. आता मी एक माझं सीट ऑलरेडी बनवलेलं आहे, त्यामध्ये काही डाटा एंट्री करायची भानगडीत आपण पडणार नाही. तर माझं मी सीट ओपन करतो इथं. अशा पद्धतीचे एक आपण मार्कशीट ह्या एक बेसिक टेबल पासून आपण शिकायला सुरू करू. यामध्ये बी आपल्याला बरेचसे फॉर्म्युले लागणार आहेत मित्रांनो. सम लागणारे, आणि सम ऑटोमॅटिक कसं काढायचंय, फंक्शनने कसं काढायचंय, पर्सेंटेज कसं काढायचे, ग्रेड्स कसे काढायचे, रिझल्ट कसा दाखवायचा, पास झालाय का फेल झालाय, सब्जेक्ट मध्ये किती कमी मार्क पडलेत, किती जास्त मार्क पडलेत. हा आपला एक सुरुवातीचा एक बेसिक टेबल आहे आणि यात बेसिकच फॉर्म्युला आपण बघणार आहोत मित्रांनो. तर त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचे की बऱ्याचशा गोष्टी हे आपल्याला ऑटोफिल करता आल्या पाहिजे. तर एक्सेल मध्ये बरंचसं काम हे सोप्या पद्धतीने केलं जातं, फक्त आपल्याला ते करता आलं पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण शिकूया ऑटोफिल काय काय करता येते. तर मला समजा सिरियल नंबर लागते, तर जिथून पण सिरियल नंबर लागते तिथं मी टाकला. मला 1 पासून लागते ते 1 टाकलाय. आणि मी जर ह्या 1 ला जर इथं खाली बारीक कोपऱ्यामध्ये ग्रीन डॉट येतोय त्यावर माऊस गेल्यानंतर पहा बारीक प्लसचा माऊस त्यामध्ये होतोय. आणि इथं मी लेफ्ट बटन दाबून जर खाली त्याला ड्रॅग केलं तर ऑटोमॅटिक 1 1 असं येईल. तर असं का झालं, तर सिरियल नंबर वाढताना मित्रांनो सम, विषम संख्या, सम संख्या याचा प्रॉब्लेम इथं होतोय. तर जसं सिरियल नंबर वाढायचे असेल तर आपण 1च्या नंतर इथं 2 टाईप करावं कधीही, आणि दोन्हीला पण सिलेक्शन करायचे आणि मग खाली आपण इथं ड्रॉ करून घेऊ शकतो. पहा आता सिरियल नंबर तयार झाली आपली. 2 नंबरला आपण डेट लागत असेल आपल्याला, तर कुठली बी एक जिथून तुम्हाला डेट लागते ती डेट टाईप करा. अशी मी एक डेट घेतोय 25. छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि आपण खाली याला असं ड्रॉ करूया. आपण याला ऑटोफिल असं म्हणलं जातं. तिसरी गोष्ट आपल्याला मंथ लागतात, कुठून लागतात ते इथं तुम्ही टाईप करा. आणि याला आपण खाली असं जिथवर लागतं तिथं आपण याला असे ड्रॉ करून घेऊ शकतो, फिल करून. तिसरी गोष्ट आपल्याला
डे लागतात, आपण ते पण असे घेऊ शकतो करून, फिल करून. सॉरी, स्पेलिंग चुकली माझी, संडे असं नाव पाहिजे त्याचं. आता बघू आपण येते का, तर आलंय मित्रांनो. पहा, आपण सिरियल नंबर, डेट, मंथ आणि डेज जिकडे आपल्याला पाहिजे तिकडे आपण हे करू शकतो मित्रांनो, फिल करू शकतो. मला जर रो कड पाहिजे तर मी असं रो कड फिल करू शकतो, आणि मला जर कॉलम कड पाहिजे तर मी कॉलम कड फिल करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, याला आपण ऑटो फिल असं म्हणूयात. तर आपण परत आपल्या मार्कशीटवर येऊया. तर समजा माझ्याकडे मी एवढं टाईप केलंय आणि मला येथे ऑटो फिल करून पाहिजे, तर मी दोन्हीला वन टाइम सिलेक्शन करू शकतो आणि खाली याला असं ओढून घेऊ शकतो पाहिजे तिथपर्यंत. रेडी झालं. तुम्हाला फक्त नाव भरायची काम आहे. प्रॅक्टिससाठी आपल्याला नंबर लागतात आणि नंबर टाईप करणं खूप मोठं जिकरीचं काम आहे. कोणते नंबर टाईप करायचे, काय करायचे, त्यासाठी पहिला फॉर्म्युला बघू आपण रँक बिटवीन नावाचा, की जो तुम्हाला पाहिजे त्या सिरियलमध्ये नंबर ऑटोमॅटिकली देऊन टाकेल. तर मी हे जे दिले हे डिलीट करतो मित्रांनो सध्या, आणि इथं आपण टाईप करूया इज इक्वल टू RAND रँड BET WEEN रँड बिटवीन, ब्रॅकेट ओपन करूया. कुठून आपल्याला पाहिजे, तर मला तर समजा मार्क 35 ते 34 ते समथिंग 99 च्या मध्ये मार्क पाहिजे. तर कुठलाही नंबर घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही त्यामध्ये. जसं मी 34 कोमा आणि 99 असं मी इथं टाईप केलं आणि ब्रॅकेट क्लोज केला. एंटर दाबूया. पहा, आपला एक रँड नंबर इथं आपल्याला भेटला. आता आपलं काम याला एकदा डाऊन साईडला आणि सेम एकदा आपल्याला इथपर्यंत. बघा मित्रांनो, फक्त यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, कारण की हे जे नंबर आलेत हे आलेत आपले प्रत्येक याच्यावर जर सेलला क्लिक केले खात्याचा फॉर्म्युला दाखवतोय, आणि आपल्याला असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला फक्त नंबर म्हणूनच पाहिजे. त्यासाठी एक सोपी गोष्ट आहे मित्रांनो, जेवढे मी नंबर आहेत तेवढे सिलेक्शन करा आणि ह्या नंबरला एकदा कॉपी करा. कॉपी केल्यानंतर परत पेस्ट मध्ये या आणि पेस्ट मध्ये पेस्ट व्हॅल्यू यातला एक नंबरचा ऑप्शन वापरून बघा. आता पहा, आता आपण या सेलवर क्लिक केलं तर फॉर्म्युला गायब झालेला आहे. लक्षात येत आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी नंबर घ्यायची आता इथून पुढे टेन्शनची गरज नाही. रँड बिटवीन हा फॉर्म्युला तुम्ही यातला वापरू शकता. तसं मी खाली जर शीट दाखवलं तुम्हाला, तर इथे मी फॉर्म्युले टाईपच करून ठेवले आहेत एक इथं रँड बिटवीन नावाचा. 2 नंबरला मित्रांनो आपल्याला टोटल काढायचं असते. तर टोटल काढण्यासाठी सगळ्याला माहिती इज इक्वल टू सम. कुठलाही फॉर्म्युला हा इज इक्वल टू ने स्टार्ट होतो. तर मी टाईप करू शकतो इज इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट. पहिल्या सेलचा नंबर द्यावा लागतो, नंबर 1 विचारतो तो. तर आपले मार्क इथून सुरू आहेत D5 कोलन ते आपला लास्टचा नंबर आहे I5 मध्ये. तर आपण असा I5 टाईप करून घेऊ आणि ब्रॅकेट करून टाकू क्लोज आणि इंटर दाबून टाकू. पहा, टोटल रेडी झाले. आता हेच टोटल सगळीकडे पाहिजे, तर मी याला खाली ऑटो फिल करून घेणार. आलं का नाही. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, मला ऑटोमॅटिक काढायचं आहे. सगळ्यात सोपा शॉर्टकट आहे, अल्ट दाबून इज इक्वल टू टाईप करा. अल्ट आणि इज इक्वल टू आणि एंटर दाबा. रेडी. अल्ट इज इक्वल टू आणि वडा खाली. ओके. तिसरी गोष्ट आहे, मला खालचं पण लागत होतं. ठीक आहे. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. तर पर्सेंटेजसाठी ॲव्हरेज नावाचा फॉर्म्युला नाही वापरला जात. ॲव्हरेज आता जर समजा यातल्या व्हॅल्यू बदलल्या, काही मार्क 150 झाली किंवा याच बदल्यात जर इथं पेमेंट स्लिप असती 6 महिन्याची किंवा वार्षिक, आणि त्याचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं असतं, तर ते जमणार नाही. पर्सेंटेज हे 100 मधूनच काउंट केलं जातं आणि ॲव्हरेज हे पूर्ण व्हॅल्यूवर काउंट करतं. पर्सेंटेज काढण्यासाठी सगळ्यात सोपा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट किती तुमच्याकडे 6 टाईप करा इज इक्वल टू कुठून काढायचे आपल्याला J5 आपण जे इथं टोटल दिले आणि डिव्हिजन बाय 6 दाबा इंटर. तुमचं पर्सेंटेज रेडी. ठीक आहे. तिसरी गोष्ट आपल्याला आता ग्रेड काढायचे. तर ग्रेड काढण्यासाठी आपल्याला इफ ही कंडिशन द्यावी लागते की जर
टोटल मध्ये इतके मार्क असेल तर असा ग्रेड किंवा याच्यापेक्षा जास्त A+B+ अशा आपल्या ग्रेड काढायची पाळी येऊ शकते. तर त्यासाठी फॉर्म्युला इफचा मित्रांनो, आपण एक फॉर्म्युला कॉपी करून घेऊ आणि टाईप करण्यापेक्षा मी इथं करतो पेस्ट आणि याला फक्त मला इजिकल टू लावायचे. तुम्हाला पण प्रॅक्टिससाठी मी सीट हे देऊ शकतो मित्रांनो, काहीच अडचण नाही. आणि दाबले मी याला एंटर. पहा तुमचा ग्रेड रेडी झाला. किंवा आपल्याला हेच गोष्ट मला रिझल्ट मध्ये दाखवायची होती. सॉरी, मी याला काय करतोय, रिझल्ट मध्ये आपण याला घेऊया वळून. ठीक आहे, आणि हा करून टाकू आपण डिलीट. आणि आपण याला असं वळून पाहूया खाली काय होतंय ते. सॉरी ते आपण ड्रॉप नाही करता येणार, आपण इथं घेऊया. असं बघा काय झालं मित्रांनो, काही गोष्टी पास झाल्यात, काही गोष्टी फेल झाल्यात. इथं आपण किंवा असंही करू शकतो, आपण अगोदर आपण ग्रेडच काढून घेऊया. चला, आपण एक ग्रेडचा फॉर्म्युला इथून आपण कॉपी करून घेतो. मी इथून Ctrl+C केले, फॉर्म्युला टाईप करून घेतले जेणेकरून माझा वेळ वाचावा. आणि मी इथे पेस्ट करतोय आणि याला फक्त इजिकल टूचा एक सिम्बॉल देतोय आणि एंटर दाबतोय. निघाला ग्रेड. तुम्ही पण हा फॉर्म्युला टाईप करून बघू शकता मित्रांनो. पडा खाली याला ऑटोफिलचं काम सगळ्यात सोपं. सेम आता जो मी पहिला इथं रिझल्ट काढायला चाललो होतं माझं, मी इथं रिझल्ट काढतोय. पास आहे का फेल आहे, त्याला मी कॉपी करून घेतोय आणि आपण इथं तो पेस्ट करून पाहूया काय होतंय. तो पेस्ट आणि याला मी देतो इजिकल टू असा सिम्बॉल आणि दाबूया एंटर. सॉरी, सेलची व्हॅल्यू चुकली बहुतेक. एकच मिनिट मित्रांनो, माझ्याकडून पण चूक होऊ शकते, मी काही नाहीये. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर आपण मीन आणि मॅक्स सोपे, काही अडचण नाही. आपण हे पण काढून घेऊ शकतो. तात्पुरता आपण याला रिझल्टला राहून देऊ, कारण की बघूया आपण रिझल्टचा काय प्रॉब्लेम झालाय ना मित्रांनो. ठीक आहे, याला घेऊया आपण कॉपी. टाईप करण्याचं फक्त ताण वाचवा म्हणून मी आता केलंय, बाकी काही नाही. इजिकल टू आणि एंटर दाबूया. सॉरी मित्रांनो, काहीतरी गडबड आली की इथं आयचा माझ्याकडून ते डिलीट झाल्यामुळं तसा प्रॉब्लेम झाला मित्रांनो. ओके रिझल्ट पास. याला आपण ड्रॉ करून घेऊया. आता फेल का झाला याच्यामध्ये, कारण की ह्या सब्जेक्ट मध्ये आपण 34 मार्क त्याला पडले, त्याच्यामुळे तो झाला फेल. फेल तर दाखवावं लागेल ना. हेच आपण काम मीन सगळ्यात जास्त मार्क कुठल्या सब्जेक्टला पडलेत काढू शकतो आपण. इजिकल टू EMI मीन ओपन ब्रॅकेट, पहिल्या सेलचा नंबर आहे आपला D5 कोलन आणि दुसऱ्या सेलचा नंबर आहे आपला I5 एंटर. ओके, काम झालं. तुम्हाला शिकले मी ऑटोफिल कसं करायचंय. सेम दुसरा पुढचा फॉर्म्युला इजिकल टू MX मॅक्स, सगळ्यात जास्त मार्क कोणाला पडलेत डायरेक्ट सेलला क्लिक करा, आपल्याला कुठून लागते ते कोलन द्या मधामध्ये आणि लास्टची सेल आहे आपली I5. एंटर दाबा, ब्रॅकेट क्लोज करा आणि आता एक्सेल ऑटोमॅटिकली ब्रॅकेटला क्लोज करतच. ह्याच गोष्टी आपण ऑटोमॅटिकली इथून ऑटो सम मध्ये जर गेलो आपण, इथून करू शकतो. ॲव्हरेज, मॅक्स, मीन वगैरे. दुसरं एक असतं काउंट. तर काउंटचं काय काम आहे याच्यामध्ये, इजिकल टू काउंटचं की सेलची संख्या मोजणे, त्याच्यापेक्षा दुसरं काही काम नाही आहे त्याच्यावालं. जसं की मी इजिकल टू समजा काउंट करू आपण, पाहूया COUNT काउंट ओपन ब्रॅकेट. कुठून काउंट करायचे आपल्याला, त्या सेलवर आपण क्लिक करूया, कॉलम देऊया आणि लास्टची सेल क्लिक करूया आणि एंटर दाबूया.
तो म्हणतो की याच्यामध्ये 10 रो आपल्या आहेत. हे त्याचं काउंटचं काम आहे. दुसरी एक गोष्ट, ठीक आहे मित्रांनो, आज पुरतं भरपूर झाले. तुम्ही अशा पद्धतीचे एक शीट बनवा आणि शीट बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करण्याकरता तुम्ही हे जे दिसतात माझे फॉर्म्युले हे मी थोड्या वेळासाठी ठेवतो असे डिस्प्लेला. त्यातला आपण यूज अँड किंवा ग्रेडच पाहिले. तर आपण पुढच्या पार्टमध्ये आपण यूज ऑर वापरून कसं फंक्शन वापरायचं आणि अँड वापरून कसं फंक्शन वापरायचं, आपण रिझल्ट पास किंवा फेलचं ते पाहिलंय आपण. 60 पेक्षा जास्त असेल तर पास, त्यापेक्षा कमी असेल तर फेल, असं तुमच्या हिशोबाने इथं कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. तुम्ही फक्त काय करायचं, तुम्ही एक शीट बनवायचं व्यवस्थित आणि तुम्हाला पाहिजे तशी याच्यावर प्रॅक्टिस करून घ्या. चालतंय मित्रांनो, आमचा प्रयत्न आहे मराठीमधून एक्सेल शिकवावं आणि एकदम बेसिक लेवलपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला शिकवावं असं आम्हाला मनापासून वाटतंय. शिकवत असताना आमच्याकडून बी काही चुका होत्या तर मित्रांनो त्याला इग्नोर करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.